नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे देशासह संपूर्ण राज्याची चिंता वाढली आहे. आणि कोरोना व्हायरसचा हा नवा व्हेरिएंट आहे. मुंबईमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विमानं येतात आणि त्यामुळे मुंबईसह राज्याच्या चिंतेमध्ये सुद्धा भर पडली आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या सर्व विमानसेवा रद्द करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आज दुपारनंतर होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत चर्चा केली जाईल. तसंच अनेक निर्बंध लावावे लागतील असं तज्ज्ञांनी सांगितल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार, राज्यामध्ये काही निर्बंध लागणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. 1 डिसेंबरपासून राज्य सरकारनं सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या निर्णयावर सुद्धा बैठकीत मंथन होण्याची शक्यता आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे मुंबईतून आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रणाली, एकतर नव्या स्ट्रेनमुळे मुंबईच नाही तर जगभराची चिंता वाढवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी पुढचे निर्णय काय घेतले जातील हे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आजची बैठक, त्याबद्दल काय माहिती? आज दुपारनंतर ही बैठक होणं अपेक्षित आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला व्हीसीद्वारे उपस्थित राहतील. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं पाहिजे की कोरोनाचा जो काही कहर होता तो आता हळूहळू संपुष्टात यायला लागला होता. लसीकरणाचा वेग वाढलेला होता. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं पहिलीपासूनच्या शाळा ज्या आहेत त्या 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता नवीन बातमी येऊन धडकते की दक्षिण आफ्रिकेतला जो व्हेरियंट आहे कोरोनाचा हा अतिशय घातक असून तो वेगानं पसरणारा आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीनं आरोग्य मंत्र्यांनी ही मागणी केलेली आहे की मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे, ज्या शहरामध्ये जगभरातून वेगवेगळी विमानं उतरत असतात आणि त्यामुळं आता या सगळ्या परदेशातून येणाऱ्या ज्या विमानं आहेत यांच्यावर बंदी घालण्यात यावी. परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ताच कुठे या सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ववत झालेल्या आहेत, पूर्वपदावर येऊ लागलेल्या आहेत आणि त्यात अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे म्हणावं तितकं सोपं ठरणार नाही. कारण गेली 2 वर्ष आर्थिकदृष्ट्या संपूर्ण देश नव्हे तर जगच डबघाईला आलेलं होतं आणि अशात आता पूर्वपदावर येत असलेल्या सगळी व्यवस्था जी आहे ती पुन्हा एकदा थांबवणं हे म्हणावं तितकं सोपं नाही. आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात राज्य शासनाने जी मागणी केली आहे या मागणी संदर्भात, त्याचबरोबर शाळा सुरू करण्याचा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयासंदर्भात पुन्हा एकदा विचारमंथन केलं जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून ही आजची बैठक घेतली जाणार आहे. आता तरी कालच जाहीर करण्यात आलंय की भारतामध्ये एकही रुग्ण या नव्या व्हेरियंटचा आढळून आलेला नाही. त्यामुळे म्हणावी तितकी चिंता भारताला नाही आहे. असं जरी असलं तरीही परदेशातून येणारे जे प्रवासी आहेत त्यांची काटेकोरपणे तपासणी होणं आणि त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. आणि ही सगळी प्रक्रिया जी आपण गेले 2 वर्ष करत होतो, जी आपण हळूहळू बंद करत आणलेली होती, ती पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करावी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा नवीन खर्च, नवीन यंत्रणा, पुन्हा एकदा नवीन सगळी व्यवस्था सुरळीत करणं हे अतिशय गरजेचं असणार आहे. आणि तेवढंच त्याच्यासाठी मॅनपॉवर आणि सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा लागणार आहेत. आणि म्हणूनच राज्य शासन या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी घेणार आहे. त्या बैठकीतून काय निष्पन्न होतं हे बघावं लागणार आहे. परंतु मुंबईमध्ये कालपासूनच आंतरराष्ट्रीय विमानं जी उतरत आहेत त्यांच्या सगळ्याच्या टेस्टिंगची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत पुन्हा काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जी प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. म्हणजे जे कोणी परदेशातून मुंबईमध्ये येतील त्यांना मात्र RT-PCR टेस्ट असेल किंवा जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट सुद्धा कंपल्सरी करण्यात आली आहे आणि संस्थात्मक विलगीकरणामध्ये सुद्धा राहावं लागणार आहे. दरम्यान या व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये उपाययोजना करायला सुरुवात देखील झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळलाय. आपल्या देशात या व्हेरिएंटचा अजून एकही रुग्ण आढळलेला नाही, ही सुदैवाची बाब आहे. मात्र हा व्हेरिएंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द करा अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. विमानतळावरती कडक तपासणी केली जात असून क्वारंटाईन करण्याचा नियम करण्यात आलाय आणि दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंतीपत्र केंद्राकडे पाठवण्यात आले. केंद्राने अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा असं देखील राजेश टोपे म्हणाले.
मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांनी सुद्धा मला पूर्ण डिटेलमध्ये, ते मुंबईचे असल्यामुळे मला आरोग्यमंत्री या नात्याने कळवलं आहे की आपण साऊथ आफ्रिकेवरच्या येणाऱ्या फ्लाईट्स ह्या थांबवल्या पाहिजेत, परंतु तो अधिकार राज्याचा नाही, त्यामुळे हे आपण केंद्राला विनंती करावी अशा स्वरूपाने त्यांनी मला विनंती केली आणि मी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून चीफ सेक्रेटरीच्या वतीनं या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या आम्ही वर कळवलेल्या आहेत. परिस्थिती बरी आहे, पण पातळीवर एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस हा मोठ्या प्रमाणावर काही देशामध्ये त्याचा फैलाव झालेला आहे आणि त्याच्याबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मतं ही व्यक्त केली जात आहेत. त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं जे टास्क फोर्सचे आमचे टीम आहे ते एकतर राज्याचे मुख्यमंत्री उद्याच्याला सर्व राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची, सर्व विभागीय आयुक्तांची VC घेत आहेत आणि त्याच्यामध्ये देखील काही चर्चा त्या ठिकाणी होईल. तर या ओमिक्रॉन व्हेरियंटनं दक्षिण आफ्रिकेसह युरोपमध्ये हाहाकार माजवला आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्या म्हणजे विमानतळावरती उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये राहावं लागणार आहे, त्यांना होम क्वारंटाईन केलं जाणार नाही असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. आणि दुर्दैवानं जर असा रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार केले जातील. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीमध्ये आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात यावी अशाही सूचना चहल यांनी केल्या आहेत. दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मुंबईची चिंता वाढणार असल्याची भीती आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा विचार असल्याचं मत सुरेश काकाणी यांनी मांडलंय. पाहूयात ते काय म्हणाले. भारतीय जे परदेशामध्ये आहेत, क्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये ते मुंबईमध्ये किंवा इतर भागामध्ये येऊ शकतील. ते इथं आल्यानंतर सुद्धा त्यांची कशा प्रकारे तपासणी करावी त्याच्यावर देखील आम्ही चर्चा केलेली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची RT-PCR चाचणी करणं असो किंवा वॅक्सिनेशन जर केलं नसेल तर त्यांना वॅक्सिनेशन करण्यासाठी मोटिवेट करणं असो आणि होम आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना असो, त्या आम्ही यापूर्वीच निर्गमित केलेल्या आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु हे जरी असलं तरी काही राष्ट्रामध्ये तिसरी लाट म्हणा किंवा चौथी लाट म्हणा किंवा काही ठिकाणी 5वी लाटसुद्धा आपण उल्लेख करतो आहे किंवा आपण ऐकतो आहे. तर त्या ठिकाणी जिनोम सिक्वेन्सिंग झालं असेल तर नेमका कोणता व्हेरियंट त्या भागामध्ये आहेत याचा देखील माहिती घेण्यासाठी आम्ही टास्क फोर्सला विनंती केलेली आहे, जेणेकरून तो जर व्हेरियंट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र जर आला तर त्याच्या नेमक्या कुठला उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील, ट्रीटमेंट कशी असेल, मॅनेजमेंट कसं असेल किंवा जे लस घेतलेली आहे तर त्याची परिणामकारता किती असेल याचा देखील आम्ही अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार सूचना देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटबाबत काय म्हटलेलं आहे ऐकूयात. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे मुंबईमध्ये चिंता नक्की वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा नक्की विचार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा नक्कीच बंद होणार नाही आहे, कारण ते पालिकेने नाकारलेलं आहे. परदेशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जिनोम सिक्वेन्सी टेस्ट करावीच लागणार आहे आणि पालिकेने त्याच्यावरती ऑलरेडी भर दिलेला आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या अनेक लोकांना ह्या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि ती शक्यता बघता, परदेशातून नाताळसाठी येणाऱ्या लोकांची शक्यता बघता आपल्याला जिनोम सिक्वेन्सी हे जे टेस्टिंग आहे ती करावी लागणार आहे. पुढच्या एका बातमीकडे वळतोय, कारण न्यूज18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसलाय. कोळसा घोटाळा प्रकरणामध्ये हा इम्पॅक्ट झालाय. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये घोटाळा झाला होता आणि या घोटाळ्या प्रकरणी 3 अधिकारी निलंबित करण्यात आले होते. चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवल्यानंतर कारवाईचे आदेश दिले आणि न्यूज18 लोकमतनंच हा घोटाळा उघडकीस आणला होता.
बोगस नंबर चिकटवून हा घोटाळा सुरू होता आणि हे प्रकरण न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणल्यानंतर 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलंय. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवला जायचा आणि यामध्ये जे काही कोळसा वाहतूक करणारे जे ट्रक आहेत त्यांच्यावरती बोगस नंबर प्लेट चिकटवली जायची आणि हा गोरखधंदा सुरू होता. या घोटाळ्या प्रकरणी 3 अधिकारी निलंबित करण्यात आले. चौकशी समितीनं त्यांना दोषी ठरवल्यानंतर कारवाईचे आदेश दिले आणि न्यूज 18 लोकमतनं हा घोटाळा उघडकीस आणला होता. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्या सोबत जोडले गेले. थेट जाऊयात. तुषार, काही दिवसांपूर्वी आपण हा घोटाळा ज्या वेळेला उघडकीस आणला ते त्यानंतर काय काय कारवाया झाल्या आणि ज्याचा इम्पॅक्ट आता दिसलेला आहे? निश्चित ही संपूर्ण जी घटना होती ही 27 सप्टेंबरची होती. 27 सप्टेंबरच्या रात्री जे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र इथे जाणारे जे ट्रक होते त्या ट्रकला बोगस नंबर प्लेट चिकटून त्याच्या जागी दुय्यम दर्जा कोळसा भरून असलेले दुसरे ट्रक पाठवले जात होते आणि हा संपूर्ण प्रकार न्यूज 18 लोकमतने उघडकीस आणलेला होता. या संदर्भात 30 सप्टेंबरला FIR देखील दाखल झालेली होती आणि न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरल्यानंतर पुरुषोत्तम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या चौकशी समितीचा आतापर्यंत त्यांनी तपास केला. संपूर्ण तपासामध्ये त्यांना जे काही अधिकारी दोषी सापडले त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाईचे आदेश दिले आणि कालच जे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांनी 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी, उपकार्यकारी अभियंता नरेश सिंग व सुरक्षा अधिकारी शरद पांडे या तिघांचा सहभाग आहे. यासोबत आणखी एका सुरक्षा अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं. मात्र त्या निलंबित अधिकाऱ्यांची ट्रेनिंग सुरू आहे बाहेर, त्यामुळे त्यांची निलंबनाची कारवाई ही पुढच्या आठवड्यात होणार आहे. पण निश्चित अत्यंत संपूर्ण धक्कादायक असा हा प्रकार होता. यामुळे महाजनको असो किंवा ऊर्जा विभागाला असो लाखो रुपयाचा फटका एका दिवसाला बसत होता. कारण की जो उत्तम दर्जाचा कोळसा कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात पाठवला जायचा तो जात नव्हता आणि त्याच्या ठिकाणी दुय्यम दर्जाचा कोळसा पाठवला जात होता आणि त्यामध्ये मग हे सर्व अधिकारी असेल, सुरक्षा रक्षक असेल, हे सर्व या लोकांची मिलीभगत असल्याचं चौकशी समितीमध्ये आढळून आलं. त्यानंतर मग ही सर्व कारवाई करण्यात आली. मागच्या 1 महिन्यामध्ये सातत्याने ह्या चौकशी समितीचा तपास सुरू होता. न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरल्यानंतर पहिले चौकशी समिती स्थापन करण्यात आली आणि चौकशी समितीनंतरने मागच्या 1 महिन्यामध्ये हा संपूर्ण तपास केला. यामध्ये 2-3 गोष्टी पुन्हा चौकशी समितीने सांगितलेल्या आहे. यामध्ये चौकशी समितीने काही सुधारणा देखील सांगितलेल्या आहे. म्हणजे आता यानंतर अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना औष्णिक विद्युत केंद्राला करायच्या, सोबत कोळशाच्या वाहनासंदर्भात कशा प्रकारच्या सुधारणा करायच्या हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच न्यूज 18 लोकमतचा एक इम्पॅक्ट म्हणावा लागेल की जिथे शासनाच्या पैशाची लूट केली जात होती तो प्रकार न्यूज 18 लोकमतने उघडकीस आणला आणि त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय आणि ज्याचा इम्पॅक्ट आपल्या बातमीचा हा दिसलाय. यानंतर पुढची बातमी जळगावातनं आहे. एका 4 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव शहरामध्ये या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. नराधम तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 26 वर्षीय आरोपी सावळाराम शिंदे हा पीडित बालिकेच्या नात्यातलाच आहे. खाऊ घेऊन देण्याच्या आमिषानं त्यानं चिमुरडीला जवळ बोलावलं, त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले आणि आरोपी सावळाराम शिंदे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडलं आणि चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. जळगावच्या 40 गावातला हा धक्कादायक प्रकार. एका चिमुरडीवरती जळगाव जिल्ह्यातल्या एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कारण एका 26 वर्षीय आरोपीनं, ज्याचं नाव सावळाराम शिंदे असं आहे, त्यानं खाऊचं आमिष दाखवून तिला जवळ बोलावलं आणि तिच्यावरती अत्याचार केलेत. ही पीडित बालिका या सावळाराम शिंदेच्या नात्यातलीच असल्याचं कळतंय आणि याला अखेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी पकडलं, चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव शहरामधला हा भयानक आणि धक्कादायक प्रकार. एका 4 वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. नराधम तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंच आहे. 26 वर्षीय आरोपी सावळाराम शिंदे असं त्याचं नाव, तो या लहान मुलीच्या नात्यातलाच आहे असं देखील कळतंय. खाऊ घेऊन देण्याच्या आमिषानं
त्यानं तिला जवळ बोलावलं आणि तिच्यावरती अत्याचार केले आणि त्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लोकांनी त्याला पकडलं आणि त्याला चांगला चोप दिलाय. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावातल्या या घटनेनं संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय, कारण ही 4 वर्षीय चिमुरडी आहे, लहान मुलगी आहे, जिच्यावरती अत्याचार झालेत. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. वर्धा जिल्ह्यातील एकूण 5 आगारातील 1665 कर्मचाऱ्यांचं गेल्या 32 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनामध्ये सहभाग घेणाऱ्या 61 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय, तर 61 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. तरी देखील एसटीच्या संदर्भातलं हे आंदोलन सुरूच आहे. यामध्ये लालपरीनं प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सामान्य नागरिक संपाचा तिढा कधी सुटणार याची वाट पाहत आहेत. राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहे आणि त्यांनी संप कायमच ठेवण्याचा जो निर्धार केला आहे, यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत कर्मचारी आहे, पदाधिकारी आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय भूमिका आहे त्यांची. जोपर्यंत आमचं विलिनीकरणाची मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही थांबायचं. आपण काय सांगाल, काय भूमिका आहेत? कर्मचाऱ्यांना निलंबित केल्या जात आहेत. निलंबनाची मुळीच भीती नाही. निलंबन तर हे त्यांचं पहिलं हत्यार होतं, ते वापरून चुकले, ते तर आता निष्प्रभ आहे. निलंबनाची सोडा, पण सेवा समाप्तीची कोणाला भीती नाही आहे. 2020ला आम्ही आतापर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर संपेवरून भूमिका मांडली, तरी सुद्धा सरकारने आणि एसटी महामंडळाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे हे टोकाचं पाऊल घ्यावं लागलं. आज आम्हाला विलीनीकरणाचा लढा, संघर्षाचा लढा रस्त्यावर द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. सरकारला नम्र निवेदन आहे माझं की आम्हाला अशा धमक्यातून घाबरू नये. या धमक्याला निलंबन, सेवा समाप्तीला भेट नाही, पण आम्हाला एकच सरकारला नम्र निवेदन आहे, जे 42 आमचे कर्मचारी मेले त्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात यावे आणि आमचे राज्य शासनात विलीन करण्यात यावे. हाच एक आमचा मुद्दा आहे. आम्ही आमचे उपोषण मागे घेणार नाही, इथं मेलो तरी चालेल. एकंदरीतच या कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका आहे आणि हे जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा लढा कायम ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहेत. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. वर्धाच काय, इतर आगारातल्या कर्मचाऱ्यांची देखील काय भूमिका आहे आजच्या दिवशी, ही देखील आपण संपूर्ण दिवसभर जाणून घेऊच. मात्र तुर्तास आत्ता नमस्ते महाराष्ट्र या आमच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. इतर सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.